नमस्कार मित्रांनो, तुम्ही 10वी आणि 12वी पास झाला आहात आणि देशाच्या सीमेवर उभे राहून सेवा करण्याचे तुमचे स्वप्न आहे. तर तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी केवळ शारीरिक बळ असून चालत नाही, तर तुम्हाला योग्य प्रोसेस, पात्रता माहीत असणे गरजेचे आहे. आज आपण अग्निवीर पासून तर थेट ऑफिसर बनण्यापर्यंत सर्व मार्ग पाहणार आहोत. त्यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल की तुम्हाला 10वी 12वी झाल्यानंतर सैन्यामध्ये म्हणजेच आर्मीमध्ये तुम्ही कशा प्रकारे जाऊ शकता याविषयीची संपूर्ण माहिती मिळेल. तर सर्वात अगोदर आता भारतीय सैन्यात भरती होण्याचा मुख्य मार्ग म्हणजेच अग्निवीर. यात प्रामुख्याने 4 पदे असतात. पहिलं ते म्हणजे अग्निवीर जनरल ड्युटी. यासाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण आणि 45% गुण आणि प्रत्येक विषयात कमीत कमी 33% गुण मिळवणे गरजेचे असतं. त्यानंतर तुम्ही पाहिलं अग्निवीर टेक्निशियन ही दुसरं पद आहे ज्याच्यावर तुम्ही जाऊ शकता. यासाठी तुम्हाला 12वी पास असणे गरजेचे आहे, परंतु 12वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ आणि इंग्लिश हा विषय असणे गरजेचे आहे. म्हणजेच PCM या विषयामध्ये कमीत कमी 50% गुण मिळवणे आवश्यक आहे, तरच तुम्ही अग्निवीर टेक्निशियनसाठी पात्र आहात. पुढचं तिसरं पद आपण पाहिलं अग्निवीरचं, ते म्हणजे अग्निवीर क्लर्क स्टोअर कीपर. यासाठी तुम्हाला 12वी पास असणे गरजेचे आहे आणि तुम्हाला कोणत्याही शाखेमधून आर्ट्स, कॉमर्स, सायन्समधून कमीत कमी 60% गुण मिळवणे असणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्हाला 12वी पास होणे गरजेचे आहे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या कोणत्याही शाखेमधून आणि तुम्हाला कमीत कमी 60% गुण मिळवणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्ही पाहिलंय चौथं जे आपण पद पाहणार आहोत ते म्हणजे अग्निवीर ट्रेड्समन, ज्यामध्ये तुम्हाला 10वी पास असणे गरजेचे आहे. 10वी पासवर सुद्धा तुम्हाला अग्निवीर ट्रेड्समन हे पद मिळू शकते. त्यानंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे जर तुमची अग्निवीर अंतर्गत निवड झाली तर तुमचा हा फक्त 4 वर्षाचाच कार्यकाळ असतो. म्हणजे तुमची निवड जर अग्निवीर मार्फत सैन्यामध्ये झालेली असेल तर तुम्ही फक्त 4 वर्षासाठीच तुम्हाला ही नोकरी मिळते. त्यानंतर काय होतं तर त्यानंतर जेवढे म्हणजे व्यक्ती अग्निवीर म्हणून जॉईन झालेले आहेत त्यापैकी 25% लोकांनाच म्हणजे 25% विद्यार्थ्यांनाच बोलू शकतो आपण की कायमस्वरूपी सैन्यामध्ये घेतलं जातं. उरलेले 75% विद्यार्थ्यांना पुढे ती नोकरी कंटिन्यू करता येत नाही. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जर तुम्ही अग्निवीर थ्रू तुमच्या सैन्यामध्ये जात असाल तर तुमचा 4 वर्षाचा कार्यकाळ असतो आणि तुमचे पुढे जाण्याचे चान्सेस फक्त 25% आहेत पुढे सैन्यामध्ये. ही एक गोष्ट झाली. आता आपण पाहूया की तुम्हाला जर सैन्यामध्ये जायचं आहे आणि ते पण एकदम मोठ्या पदावर, तर ते कशा प्रकारे जाऊ शकता. म्हणजे ऑफिसर पदाचा मार्ग तुम्हाला इथे मी सांगतो की तुम्हाला सैन्यामध्ये जायचं आहे, ऑफिसर बनायचं आहे, तर तुम्हाला NDA थ्रू नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला 12वी नंतर सैन्यामध्ये ॲज अ ऑफिसर म्हणून जाता येतं. जर तुम्हाला थेट ऑफिसर म्हणजे लेफ्टनंट बनायचे असेल तर 12वी नंतर तुमच्याकडे हा NDAचा म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमीचा पर्याय आहे. यासाठी तुमची वयोमर्यादा कमीत कमी तुमचं वय हे 16.5 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त तुम्ही 19 वर्षापर्यंत ह्या NDA साठी अप्लाय करू शकता. आता NDA साठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला गणित जो विषय आहे 12वी मध्ये मॅथ, फिजिक्स असणे गरजेचे आहे. ठीक आहे, 12वी मध्ये तुम्हाला मॅथ, फिजिक्स असणे गरजेचे आहे. विशेषतः एअरफोर्स आणि नेव्हीसाठी तुम्हाला हे मॅथ आणि फिजिक्स गरजेचे आहे. PCM तुम्ही धरून चला की तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ हे सब्जेक्ट असणे गरजेचे आहे, प्लस इंग्लिश सुद्धा असणे गरजेचे आहे असं समजून चला. त्यानंतर परीक्षा कशी होते तर ही परीक्षा जी आहे NDA ची UPSC मार्फत घेतली जाते. ही एक लेखी परीक्षा असते आणि त्यानंतर तुमची SSB इंटरव्ह्यू होतो आणि अशी स्टाफ पण म्हणजे एक खूप चांगल्या प्रकारची ही जॉब असू शकतो. जे विद्यार्थी 12वी मध्ये आहेत किंवा नुकतेच पास झाले आहेत त्यांनी या परीक्षेची तयारी नक्की करावी. ही परीक्षा वर्षातून 2 वेळा होते. यामध्ये शारीरिक चाचणी सुद्धा असते. ठीक आहे, आता सैन्यामध्ये जाण्यासाठी शारीरिक चाचणी कशा प्रकारे असते याविषयी आपण आता माहिती पाहूया. आता सैन्य भरतीत टिकून राहायचे असेल तर तुमचे शारीरिक मापदंड योग्य असायला हवेत. त्यामध्ये जर पाहिलं आपण कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला शारीरिक चाचणीमध्ये इम्पॉर्टंट आहेत ती म्हणजे रनिंग. ही रनिंग तुम्हाला 1.6 किलोमीटर म्हणजे 1600 मीटरची तुम्हाला इथे रनिंग असते. ती तुम्हाला जवळपास 5 मिनिटे 45 सेकंदामध्ये कंप्लीट करायची असते. हे खूप महत्त्वाचे आहे.
खूप साऱ्या विद्यार्थ्यांना 1600 मीटर हे 5.45 सेकंडमध्ये पूर्ण होत नाही. त्यामुळे तुम्ही आजपासूनच तयारीला लागा जर तुम्हाला सैन्यामध्ये जायचं असेल तर. त्यानंतर पुढचं आहे पुलअप्स. पुलअप्स तुम्हाला 10 पुलअप्स करायचे असतात. जर तुम्ही 10 पुलअप्स केले तर तुम्हाला पूर्ण गुण मिळतात. त्यानंतर जर मेडिकल टेस्ट जर तुम्ही पाहिले तर इथे आय साईट म्हणजे तुमची दृष्टी, तुमचं विजन चेक केलं जातं. कानाचे पडदे तुम्हाला ऐकायला येतं का हे चेक केलं जातं. शारीरिक क्षमता आणि यांची अत्यंत बारकाईने तपासणी केली जाते. तर लेखी परीक्षा, आता जर तुमची फिजिकल वगैरे कंप्लीट झाली तर तुम्हाला लेखी परीक्षा सुद्धा असते. आता भरती प्रक्रियेत आधी लेखी परीक्षा होते, म्हणजे फिजिकल व्हायच्या अगोदर तुमची काय होते, लेखी होते. त्याला कॉमन एंट्रन्स एक्झाम असे बोलतात. त्यामुळे केवळ मैदानात धावून चालणार नाही, तुम्हाला जनरल नॉलेज, गणित आणि रिझनिंगचा अभ्यास करणे सुद्धा अनिवार्य आहे. म्हणजे तुम्हाला फक्त तुम्ही मैदानामध्ये धावून पूर्णच्या पूर्ण मार्क मिळाले, सर्वात एक नंबर आला, ते सुद्धा इम्पॉर्टंट नाही. तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये सुद्धा टॉप करायचं आहे, खूप चांगले मार्क मिळवायचे आहेत. त्यासाठी तुमचं जनरल नॉलेज, गणित आणि रिझनिंग याचा अभ्यास असणे गरजेचं आहे. त्यानंतर जर आपण पुढे पाहिलं, आता सैन्यामध्ये जाण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रे कोणती लागतात तुम्हाला, याविषयी आपण पाहूया. तर भरतीसाठी जाताना कशी तयारी करावी, कागदपत्रे कोणती असावी, तर कागदपत्रामध्ये तुम्हाला आधार कार्ड, 10वी-12वीचे बोर्ड सर्टिफिकेट, रहिवासी दाखला म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट, जातीचा दाखला जर गरज असेल तर, आणि पासपोर्ट साईज फोटो तयार ठेवणे गरजेचे आहे. तुम्ही पासपोर्ट साईज फोटो 10-20 तयारच करून ठेवा, ज्याचा वापर तुम्हाला जेव्हा तुम्ही भरतीला जाल तेव्हा तुम्ही करू शकता. आता भरती कुठे असते याची माहिती कशी मिळते, तर तुम्हाला joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर भरती कुठे आहे किंवा कधी निघली आहे याविषयीची माहिती तुम्हाला तिथे मिळते. आता एक महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही एजंटच्या सांगण्यावरून कुठेही पैसे भरू नका किंवा चुकीच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करू नका. भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी तुमची मेहनत तुमची तिथे घेऊन जाईल. तुम्हाला कोणत्याही एजंटच्या मार्फत जाण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे खूप जागेवर पाहिलेलं आहे की भरतीमध्ये जाण्यासाठी खूप एजंट, मग पैसे देणे वगैरे या गोष्टी पाहायला मिळतात. तर तुम्ही त्या मार्फत जाऊ नका, कारण ते सर्व काही फ्रॉड आहे. तुम्हाला एक लीगल मार्गानेच तुम्हाला भारतीय सैन्यामध्ये जाता येऊ शकतं. त्यानंतर आपण जर पाहिलं, करिअरचा फायदा आणि मान सन्मान कशा प्रकारे मिळतो, तर सैन्यात भरती होणे म्हणजे फक्त नोकरी नाही, तर शिस्त, स्वाभिमान आणि सुरक्षित करिअर हे एक तुमचं भारतीय सैन्यामध्ये जर तुम्ही जॉईन झाला तर हे सर्व काही तुम्हाला मिळेल. त्यानंतर फायदे काय काय मिळतात तुम्हाला, सी कॅन्टीन म्हणजे कॅन्टीनची सुविधा मिळते. स्वस्तामध्ये तुम्हाला तिथे सर्व काही वस्तू तुम्हाला मिळून जातात. नंतर मेडिकल सुविधा, नंतर तुम्हाला जर तुम्ही सेवानिवृत्त झालात म्हणजे एकदा रिटायर झालात तर त्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळते. आणि अजून सुद्धा करिअरची संधी तुम्हाला रिटायर झाल्यानंतर सुद्धा मिळतात. तर अशा प्रकारे तुम्हाला सर्व काही फायदे तिथून मिळू शकतात. तर मित्रांनो, हा होता भारतीय सैन्य प्रक्रियेचा बोलू शकतो आपण सर्व प्रकारे कशा प्रकारे तुम्ही भारतीय सैन्यामध्ये एंटर करू शकता 10वी-12वी झाल्यानंतर. तर अशा प्रकारे आपण सर्व माहिती पाहिलेली आहे की तुम्ही कशा प्रकारे भारतीय सैन्यामध्ये जाऊ शकता. अशाच माहितीसाठी तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला यापुढे सुद्धा मिळत राहील. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.